रात्रीचे 12 वाजून गेले होते. आकाश पूर्णपणे ढगांनी भरलं होतं. चंद्र दिसत नव्हता. दूरवर वीज चमकत होती आणि काही सेकंदांनी कळकळाटाचा आवाज काळोख फाडून जात होता. निर्जन महामार्गावर एक जुना ट्रक धावत होता. ट्रक चालवत होता गणपत. 15 वर्षापासून तो ट्रक चालवत होता. रात्रीचे रस्ते, एकाकी प्रवास आणि अंधार त्याच्यासाठी नवीन नव्हता. पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. रस्ता पूर्ण रिकामा होता. एकाकी वाहन नव्हतं. एकही माणूस नव्हता. फक्त ट्रकच्या इंजिनचा आवाज आणि बाहेर वाहणारा थंड वारा. गणपतने सिगारेट पेटवली. तेवढ्या त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला काहीतरी दिसलं. रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता. काळा रेनकोट, डोक्यावर टोपी, हात वर करून तो लिफ्ट मागत होता. गणपतने ट्रकचा वेग कमी केला. अशा रात्री कोण उभं राहतं? तो स्वतःशीच पुटपुटला. ट्रक थांबला. तो माणूस हळूहळू दरवाजाजवळ आला. त्याचा चेहरा विचित्र फिकट दिसत होता. कुठे जायचंय? गणपतने विचारलं. समोरपर्यंत जायचंय. माणसाचा आवाज शांत पण थंड होता. गणपतने दरवाजा उघडला. तो माणूस आतमध्ये बसला. काही मिनिटं दोघेही शांत झाले. ट्रक पुन्हा अंधार चिरत पुढे निघाला. अचानक तो माणूस बोलला, या रस्त्याबद्दल एक गोष्ट ऐकली आहेस का? गणपत हसला. रस्त्याच्या गोष्टी खूप ऐकल्या आहेत मी. नाही, ही वेगळी आहे कथा. वेगळी म्हणजे कशी? माणूस काही क्षण शांत राहिला. मग खिडकीबाहेर पाहत म्हणाला, काही वर्षापूर्वी या रस्त्यावर एक ट्रक दरीत कोसळला होता. गणपतच्या हातांची पकड स्टेअरिंगवर घट्ट झाली. अपघात तर होतच असतात. हो, माणूस हसला. पण त्या ट्रकचा ड्रायव्हर मेल्यानंतरही गाडी चालवत राहिला. गणपत मोठ्याने हसला. भूतांच्या गोष्टी वाटतात. मलाही आधी तसंच वाटलं होतं. माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं. पण ज्यांनी त्याला पाहिलं तो थांबला. ते दुसऱ्या दिवशी जिवंत सापडले नाहीत. ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक थंडावा वाढला. गणपतने नकळत मागच्या आरशात पाहिलं. क्षणभर त्याला मागच्या अंधारात कुणीतरी बसलेलं दिसलं. तो दचकला. पुन्हा पाहिलं. काहीच नव्हतं. काय झालं? माणसाने विचारलं. काही नाही, काही नाही. पण गणपतच्या कपाळावर घाम आला होता. तेवढ्यात ट्रकच्या रेडिओमधून स्वतःहून खरखर आवाज यायला लागला आणि त्या आवाजातून एक कुजबूज ऐकू आली. तो तुला सत्य सांगणार नाही. गणपतचा श्वास अडकला. कारण रेडिओ तर अनेक महिन्यांपासून बंद पडलेला होता. ट्रकच्या रेडिओमधून आलेला तो आवाज ऐकून गणपतच्या अंगावर काटा आला. त्याने घाईघाईने रेडिओवर हात मारला. आवाज बंद झाला. पुन्हा कॅबिनमध्ये शांतता पसरली. फक्त इंजिनचा घरघर आवाज आणि बाहेर वाहणारा वारा. गणपतने स्वतःला सावरलं. जुना रेडिओ आहे, खराब असेल, तो स्वतःला समजावत म्हणाला. लिफ्ट मागणारा माणूस मात्र शांत बसला होता. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू होतं. घाबरलास का? त्याने विचारलं. मी अजिबात नाही घाबरलो. छान, तो खिडकीबाहेर पाहत म्हणाला. मग तुला एक गोष्ट सांगतो. गणपत काही बोलला नाही. माणूस बोलू लागला. काही वर्षापूर्वी एक व्यापारी याच रस्त्यावरून जात होता. रात्रीची वेळ होती. त्याला रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी दिसली. पांढरा फ्रॉक, अनवाणी पाय. ती रडत होती. गणपतने नकळत रस्त्यावर नजर फिरवली. त्याच्या मनात चित्र उभं राहिलं. निर्जन रस्ता, एकटी मुलगी, अंधार. त्या माणसाने गाडी थांबवली. काय झालं? त्याने विचारलं. मला घरी सोडा, मुलगी म्हणाली. माझं घर पुढे आहे. तो तिला गाडीत बसून पुढे निघाला. लिफ्ट मागणारा माणूस बोलताना त्याचा आवाज हळूहळू मंद होत चालला होता. काही वेळाने त्या व्यापाराला आरशात काहीतरी विचित्र दिसलं. मुलगी जिथे बसली होती तिथे आता एक म्हातारी बसली होती. गणपतचा घसा कोरडा पडला. तो घाबरून मागे वळला. पण मागची सीट रिकामी होती. त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर ती म्हातारी त्याच्याकडे पाहून हसत होती. अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये कोणीतरी खिदळल्याचा आवाज आला. एकदम जवळून. गणपत दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. ऐकलंस?
तो घाबरून म्हणाला, काय? माणूस शांतपणे म्हणाला, कोणीतरी हसलं, पण आपण दोघंच आहोत. गणपत काही बोलला नाही, पण त्याच्या हातांना घाम फुटला होता. पुढे काय झालं? त्याने विषय बदलण्यासाठी विचारलं. माणूस पुन्हा बोलू लागला. व्यापाराने गाडी थांबवली. तो बाहेर उतरला आणि त्याला समजलं त्याच्या गाडीच्या मागे कुणाच्या तरी चिखलाने माखलेल्या पावलांचे ठसे होते. लहान मुलीचे नव्हे, म्हातारीचे. आणि ते ठसे रस्त्यावरून गाडीपर्यंत आले नव्हते, ते गाडीच्या आतून बाहेर गेले होते. तेवढ्यात धाडकन काहीतरी ट्रकच्या मागच्या भागावर जोरात आदळलं. गणपतने ब्रेक दाबला. ट्रक थांबला. दोघांनीही बाहेर पाहिलं. रस्ता रिकामा, वारा वाहत होता. दूर वीज चमकत होती. काय होतं ते? गणपत म्हणाला. जाऊन पहा, लिफ्ट मागणारा म्हणाला. गणपत खाली उतरला. टॉर्च घेऊन तो ट्रकच्या मागे गेला. मागचा भाग रिकामा होता, पण चिखलात काही पाऊलखुणा दिसत होत्या. अनवाणी पायांच्या, लहान मुलींच्या. त्या खुणा ट्रकच्या मागच्या चाकाजवळ येऊन संपत होत्या. जणू कुणीतरी तिथे उभं होतं आणि अचानक हवेत विरघळलं होतं. गणपतच्या पोटात गोळा आला. तो धावत कॅबिनमध्ये परत आला. काय दिसलं? माणसाने विचारलं. गणपत उत्तर देणार इतक्यात त्याची नजर समोरच्या आरशावर गेली आणि त्याचं रक्त गोठलं. कारण आरशात मागच्या रिकाम्या सीटवर एक लहान मुलगी बसलेली होती. तिचे डोळे पुन्हा काळे होते आणि ती हळूहळू हसत होती. गणपतच्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली. तो झटकन मागे वळला. मागची सीट रिकामी होती. एकही माणूस नव्हता, पण आरशात क्षणभरापूर्वी त्याने ती मुलगी स्पष्ट पाहिली होती. काळे डोळे, फिकट चेहरा आणि ते भयानक हसू. त्याने पुन्हा आरशात पाहिलं. आता तिथे काहीच नव्हतं. काय झालं? लिफ्ट मागणारा माणूस शांतपणे विचारत होता. गणपतचा घसा कोरडा पडला होता. मला एक मुलगी दिसली. माणूस काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, मग हलकासा हसला. मृत्यू जवळ आला की काही लोकांना असं दिसतं. गणपतच्या अंगावर पुन्हा काटा आला. काय म्हणालात? काही नाही, काही नाही. तो पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागला. ट्रक पुन्हा पुढे निघाला. बाहेरचा अंधार आणखी गडद झाला होता. जणू रस्त्याभोवतीचं जग नाहीसं झालं होतं. काही मिनिटं गेली, मग तो माणूस पुन्हा बोलला. मी तुला दुसरी गोष्ट सांगतो. गणपतने नाईलाजाने मान हलवली. एकदा एक माणूस मध्यरात्री प्रवास करत होता. अचानक त्याला रस्त्यावर एक वृद्ध दिसला. त्या वृद्धाने त्याला थांबवलं. माझ्याकडे बघ, तो म्हणाला. माझा चेहरा नीट लक्षात ठेव. तो माणूस घाबरला आणि तिथून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी माणूस थांबला. गणपत नकळत त्याच्याकडे पाहू लागला. दुसऱ्या दिवशी त्याने वर्तमानपत्र उघडलं आणि पहिल्याच पानावर त्याला तोच चेहरा दिसला. अज्ञात वृद्धाचा अपघातात मृत्यू. फोटोखाली ही ओळ लिहिलेली होती. गणपतचा श्वास वाढत होता, पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली. कारण त्याला समजलं तो वृद्ध त्याला भेटला होता त्याच्या मृत्यूच्या 3 दिवस आधी. अचानक ट्रकच्या समोर काहीतरी पळालं. गणपतने जोरात ब्रेक दाबला. ट्रक घसरत थांबला. दोघेही पुढे फेकले गेले. काय होतं ते? गणपत ओरडला. त्याने हेडलाईटच्या प्रकाशात पाहिलं. रस्ता रिकामा होता. कोणीच नव्हतं, पण रस्त्याच्या मधोमध एक ओलसर पाऊल खूण होती. फक्त एक. जणू कुणीतरी एका पायावर उभं होतं. गणपतच्या कपाळावर घाम वाहू लागला. तेवढ्यात लिफ्ट मागणारा माणूस हळू आवाजात म्हणाला, गणपत. गणपत दचकला. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? माणूस काही बोलला नाही, फक्त हसत राहिला. मी माझं नाव नाही सांगितलं तुम्हाला, मग तुम्हाला कसं माहीत? ट्रकमध्ये पुन्हा तीच थंड शांतता पसरली. काही सेकंदांनी तो माणूस म्हणाला, मला खूप गोष्टी माहीत आहेत. गणपत आता स्पष्टपणे घाबरला होता. तो सतत रस्त्याकडे पाहत होता. त्याला फक्त हा माणूस उतरून जावा असं वाटत होतं. मग अचानक तो माणूस म्हणाला, समोर जे वळण दिसतोय ना? हो, तिथेच मी मेलो होतो. गणपतच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटलं. काय बोलत आहात? होय, माणूस अगदी शांतपणे बोलत होता. आजपासून 7 वर्षापूर्वी झालं होतं हे. माझा मृतदेह 3 दिवसांनी सापडला होता. गणपतचं हृदय जोराने धडधडू लागलं. त्याने त्या माणसाकडे पाहिलं. तो अजूनही हसत होता.
पण आता त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विचित्र वाटत होतं. जिवंत माणसासारखं नाही, काहीतरी वेगळंच, भयंकर. आणि मग तो माणूस पुढे झुकला गणपतच्या कानाजवळ. पण मी भूत नाही. खरं भूत तर या ट्रकमध्ये बसलंय. गणपतच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. तो थरथरत त्या माणसाकडे पाहू लागला आणि पहिल्यांदाच त्याला असं वाटलं कदाचित त्या माणसाच्या गोष्टी खोट्या नव्हत्या. ट्रकमध्ये काही क्षण पूर्ण शांतता होती. इंजिनचा आवाज, बाहेरचा वारा आणि गणपतच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज. खरं भूत या ट्रकमध्ये बसलंय. लिफ्ट मागणाऱ्या माणसाचे शब्द अजूनही गणपतच्या कानात घुमत होते. गणपतने जबरदस्ती हसू आणलं. तुम्ही लोकांना घाबरवण्यात तरबेज दिसता. माणूस हसला. अरे मी गंमत करत होतो. हे ऐकून गणपतला थोडा दिलासा मिळाला. मलाही तसंच वाटलं. भूतभीत काही नसतात हो भाऊ. दोघेही काही क्षण हसले, पण ते हसू विचित्र होतं, जबरदस्तीचं, अस्वस्थ. काही वेळाने गणपत स्वतःहून बोलू लागला. तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्या, आता माझी एक गोष्ट ऐकाल का? नक्की नक्की सांगा ना. लिफ्ट मागणाऱ्या सीटवर रेलून बसला. गणपतची नजर रस्त्यावर होती, पण त्याचा आवाज बदलला होता. जणू तो कुठेतरी दूर हरवला होता. 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी असाच रात्री ट्रक चालवत होतो. पाऊस होता, रस्ता रिकामा होता. लिफ्ट मागणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं, कारण गणपत जे सांगत होता ते त्याच्या स्वतःच्या गोष्टीसारखंच वाटत होतं. रात्रीचे 12 वाजले होते. अचानक मला रस्त्यावर एक माणूस दिसला. त्याने लिफ्ट मागितली. मी त्याला बसवलं. गणपत बोलत होता, पण आता त्याचा आवाज विचित्र थंड झाला होता. तो माणूस सतत माझ्याकडे पाहून हसत होता. मग त्याने मला एक गोष्ट सांगितली, भूतांची, मृत्यूची, रात्री रस्त्यावर फिरणाऱ्या सावल्यांची. लिफ्ट मागणाऱ्याच्या पाठीवरून घाम वाहू लागला, कारण ही गोष्ट अगदी आता घडत होती. मग काय झालं? त्याने थरथरत विचारलं. गणपत काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मग मी आरशात पाहिलं आणि मागची सीट रिकामी होती. लिफ्ट मागणाऱ्याच्या छातीत धस्स झालं. मी घाबरलो. मी ब्रेक दाबला, पण उशीर झाला होता. समोर वळण होतं. ट्रक घसरला आणि दरीत कोसळला. गणपत बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. ट्रक 300 फूट खाली गेला. लोखंडाचा चक्का चूर झाला. माझ्या बरगंड्या मोडल्या. माझा जबडा तुटला आणि तो थांबला. लिफ्ट मागणाऱ्याचा श्वास अडकला. आणि काय झालं? गणपत हळूहळू त्याच्याकडे वळला, पहिल्यांदाच पूर्णपणे, आणि त्या माणसाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली, कारण गणपतचा चेहरा तसाच नव्हता. त्याच्या कपाळावर खोल भेग होती. एका डोळ्याच्या जागी काळा खड्डा होता. ओठ फाटलेले होते. मान एका बाजूला वाकलेली होती, जणू एखाद्या भीषण अपघातात शरीर चिरडलं गेलं होतं. गणपत हसत होता, पण ते माणसाचं हसू नव्हतं, कारण त्या अपघातात मी जागीच मेलो होतो. लिफ्ट मागणारा घाबरून दरवाजाकडे सरकू लागला. त्याचे हात थरथरत होते. नाही नाही, हे खरं नाही. गणपतचं हसू आणखी मोठं झालं. मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं, माझी गोष्ट पूर्ण आहे. ट्रकच्या बाहेर अचानक धुकं पसरायला लागलं. हेडलाईट्स बंद झाले. इंजिन स्वतःहून थांबलं आणि त्या अंधारात लिफ्ट मागणाऱ्याला ट्रकच्या मागे अनेक चेहरे दिसू लागले. फिकट, रक्ताळलेले, मृत. ट्रकमध्ये काळोख दाटून बसला होता. इंजिन बंद, हेडलाईट्स बंद, बाहेर धुकं आणि ट्रकच्या मागे उभे असलेले ते मृत चेहरे. लिफ्ट मागणारा माणूस अक्षरशः थरथरत होता. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. गणपत मात्र शांत बसला होता, जणू काही घडलंच नव्हतं. घाबरलास? गणपतने विचारलं. त्याचा आवाज आता माणसासारखा वाटत नव्हता, जणू 2-3 आवाज एकाच वेळी बोलत होते. मला जाऊ दे. लिफ्ट मागणाऱ्याने कसाबसा शब्द उच्चारला. गणपत हळूच हसला. मी सुद्धा हेच म्हटलं होतं. काय? त्या रात्री ट्रकमध्ये पुन्हा शांतता पसरली. गणपतने स्टेअरिंगवर हात ठेवला. त्याचं बोट फिकट दिसत होतं, जणू मृतदेहाची. तुला माहिती आहे का मी इथे का फिरतो?
लिफ्ट मागणाऱ्याने नाही म्हणत मान हलवली. कारण मला एकटं राहायची भीती वाटते. हे एकदाच ट्रकमधलं तापमान आणखी कमी झालं. श्वासातून धूर बाहेर येऊ लागला. अपघातानंतर मी अनेक दिवस इथेच होतो. कुणी मला पाहत नव्हतं, कुणी माझ्याशी बोलत नव्हतं. फक्त अंधार. गणपत बोलत होता, पण त्याचे डोळे आता पुन्हा काळे झाले होते. मग एके रात्री मला समजलं, माझ्यासारखे अजूनही आहेत. त्याने ट्रकच्या मागे बोट दाखवलं. धुक्यात उभे असलेले ते चेहरे हळूहळू जवळ येत होते. त्यांच्या डोळ्यात जीव नव्हता, फक्त रिकामे खड्डे. हे सगळे? हो, गणपत हसला. हे सगळे माझी गोष्ट ऐकायला थांबले होते. लिफ्ट मागणाऱ्याच्या छातीत धडधड वाढली. मग त्यांचं काय झालं? गणपतने त्याच्याकडे पाहिलं. काही सेकंद पूर्ण शांतता. ते माझ्यासोबत राहिले. अचानक ट्रकच्या मागून अनेक आवाज ऐकू यायला लागले. आमच्यासोबत राहा, जाऊ नकोस, इथेच थांब. लिफ्ट मागणारा वेड्यासारखा दरवाजा उघडून बाहेर पडाला. रस्ता धुक्याने भरलेला होता. तो धावत होता. पण काही वेळाने त्याला जाणवलं, तो पुन्हा त्याचा ट्रक समोर उभा आहे. त्याने दुसऱ्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तोच ट्रक, तिसऱ्यांदा तोच ट्रक. जणू रस्त्याने त्याला सोडण्यास नकार दिला होता. मग त्याच्या मागून गणपतचा आवाज आला. गोष्ट संपली. तो हळूहळू मागे वळला. गणपत त्याच्या अगदी जवळ उभा होता. फुटलेल्या चेहऱ्यासह, तुटलेल्या मानेसह, काळ्या डोळ्यांसह. आता तुझी पाळी आहे. त्या माणसाच्या तोंडातून भीषण किंकाळी बाहेर पडली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण रस्ता शांत झाला. पहाटे काही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह सापडला. शरीरावर एकही जखम नव्हती, पण त्याचे डोळे पूर्ण उघडे होते. चेहऱ्यावर इतकी भीती होती, जणू मृत्यूपूर्वी त्याने नरक पाहिला होता. पोलीस आले, पंचनामा झाला, पण ही गोष्ट कोणाला समजली नाही. मृतदेहाजवळ चिखलात 2 प्रकारच्या पाऊलखुणा होत्या. एक त्या माणसाच्या आणि दुसऱ्या अशा एका व्यक्तीच्या, ज्याचा 7 वर्षापूर्वी त्या रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता. त्या रात्रीनंतर अनेकांनी सांगितलं, मध्यरात्री त्या रस्त्यावर एक जुना ट्रक दिसतो. आत एक ड्रायव्हर बसलेला असतो आणि तो नेहमी विचारतो, लिफ्ट पाहिजे का?